नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवेश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे कट ऑफ आहे, एक्सपेक्टेड प्रिडिक्टेड कट ऑफ ज्याला आपण म्हणतो ते 2026चं काय आहे। ऑलरेडी मी MBBS डिस्कस केलं होतं की MBBS साठी ऑल इंडिया कोटा प्लस महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसू शकतो कट ऑफचा, मेनली MBBSचा। पण या व्हिडिओमध्ये आपण BMS बद्दल डिस्कस करणार आहोत आणि असे जे आता नंतरचे माझे व्हिडिओज येतील ते BDS आणि BHMS बद्दल राहील। तर त्याच्यासाठी तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये भेटून जातील आणि तुम्हाला सर्व जे लेटेस्ट अपडेट्स आहे नीट रिलेटेड काउन्सिलिंगचे ते सर्व तुम्हाला टाइम टू टाइम तुमच्या मोबाईलवर भेटून जातील। तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज पडणार नाही। तर सर्वात आधी आपण काय ट्रेंड्स राहिलेला आहे BMSचा कट ऑफचा ते बघूयात, नंतर आपण ऑल इंडिया कोटाचा काय ट्रेंड आहे ते बघूयात। कारण खूप विद्यार्थी असे ज्यांना NIA जयपूर वगैरे AIIA गोवा असे कॉलेजेस पाहिजे असतात, तर ते जे टॉप कॉलेजेस आहे पूर्ण इंडियाचे ते कसे भेटतात आणि त्याचं किती एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतं, त्याचं काय प्रिडिक्शन राहू शकतं ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। प्लस काउन्सिलिंग कशी चालते ते पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर NIA जयपूरला जायचं आहे तर तुम्हाला कशी काउन्सिलिंग त्याच्यासाठी करावं लागेल, तर ते मी तुम्हाला सर्व सांगेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही पण डाऊट असला मध्ये तर तुम्ही विचारू शकतात। फक्त व्हिडिओ पूर्ण बघूनच तुमचे डाऊट्स जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण जर आपण थोडे थोडे पार्ट्स मिस करतो तर आपल्याला काही गोष्टी समजत नाही आणि मग आपण तेच डाऊट विचारतो, मग माझं ते सांगून काही अर्थ नाही आहे की व्हिडिओ परत बघा। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर मेनली आपल्या हातात जास्त दिवस नाही आहे। रिझल्टच्या अगोदर तुम्ही फक्त पेड काउन्सिलिंग म्हणून असा मेसेज व्हॉट्सअपला टाका। पेड काउन्सिलिंग टाकल्याबरोबर आमचे जे टीम मेंबर्स आहे ते तुमच्यासोबत QR कोड शेअर करतील, ते तुम्हाला स्कॅन करून जेवढी आमची फीज आहे तेवढी पे करायची आहे आणि नंतर तुमचं पूर्ण काउन्सिलिंग आमच्या हातात राहील। नंतर तुम्हाला कोणतीच काळजी करायची गरज नाही आहे, कोणतंच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। फक्त एक ताण दुसऱ्यांना वाटून देतो आपण काउन्सिलिंग घेऊन, एवढं तुम्ही समजून घ्या। कारण काउन्सिलरचं कामच ते की तुमचं पूर्ण शेवटपर्यंत अलॉटमेंटपर्यंत तुमच्यासोबत राहणं हेच आमचं काम आहे आणि शेवटी तुमचं सिलेक्शन लेटर काढेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत राहू। तुमचे कॉल्स जेवढे येतील तेवढे आम्ही रिसीव्ह करू। सिलेक्शनपर्यंत आमच्या हातात तुमची काउन्सिलिंग राहील। आता आमची काउन्सिलिंग जी आहे ती फास्ट फिलअप होत राहते आणि आमचे खूप लिमिटेड सीट्स असतात। जसं मी तुम्हाला सर्व व्हिडिओजमध्ये सांगते की आम्ही इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग केल्यामुळे आमचे खूप लिमिटेड सीट्स असतात, म्हणजे आम्ही 1 to 1 मेंटरशिप करत असतो, म्हणून आमची काउन्सिलिंग खूप लवकर फिलअप होते आणि नंतर आम्ही एकसुद्धा एक्स्ट्रा स्टुडंट घेत नसतो आणि मेनली रिझल्टच्या आधी मोस्टली काउन्सिलिंग जी आहे ती फिल होऊन जाते। आणि कसं होतं, जर तुम्ही रिझल्टच्या नंतर कोणी काय करतं, फर्स्ट राऊंडपर्यंत वाट बघतं, सेकंड राऊंडपर्यंत वाट बघतं, मग थर्ड राऊंडमध्ये त्यांना कळतं की आपलं काहीतरी चुकतं आहे, तेव्हा ते काउन्सिलरशी कॉन्टॅक्ट करतात आणि काउन्सिलरसोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग काय होतं, जेवढी आपल्याला फर्स्ट राऊंडला फीज द्यायची आहे तेवढीच फीज तुम्हाला थर्ड राऊंडला पण द्यावी लागते, कारण फीजमध्ये काहीच कमी जास्त होत नसतं। त्यापेक्षा तुम्ही फर्स्ट राऊंडपर्यंत चांगला काउन्सिलर बघा आणि त्याची फीज तेव्हाच भरून एक पूर्ण त्याच्याकडे तुमचे जे पूर्ण राऊंड्स आहे अलॉटमेंटपर्यंत ते देऊन द्या, कारण नंतर पण तुम्हाला फीस सेमच भरायची आहे, तुमचा लॉस होतो आहे रॅदर दॅन एनी प्रॉफिट। म्हणून आमच्याकडे जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 8275518480 या नंबरला तुम्ही नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू शकतात। व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता, तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कॉल करू शकतात, आम्ही कॉल सर्व रिसीव्ह करतो। आतापर्यंत ज्यांनी कॉल केले त्यांना माहितीच असेल की आम्ही 2 किंवा 3 रिंग्समध्ये कॉल रिसीव्ह करतो। नसेलच जमत तर मग आम्ही कॉल बॅक करतो नंतर, किंवा तुमचं नंतर कॉल आला, दुसऱ्या दिवशी आला, तिसऱ्या दिवशी आला, तेव्हा आम्ही पिकअप करतच असतो। तर तुम्ही याला व्हॉट्सअपला मेसेज टाका की पेड काउन्सिलिंग किंवा सेंड QR म्हणून, आम्ही तुम्हाला QR कोड पाठवून देऊ, आम्ही तुम्हाला फीस पण पाठवून देऊ, तेवढी तुम्हाला पे करायची आहे आणि नंतर सर्व तुमचं आमच्या हातात राहील। आम्ही तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे सर्व टाकून देऊ, कारण BMSची काउन्सिलिंग खूप जास्त लवकर फिलअप होत असते। आता आपण 2023 ते 2026 पासूनचे सर्व गोष्टी, सर्व जे ट्रेंड्स आहे ते डिस्कस करू, नंतर मी तुम्हाला AACCC थ्रू काउन्सिलिंग पण एक्सप्लेन करेल। तर मेनली आता खूप विद्यार्थ्यांना किंवा खूप पालकांना माहीत नाही राहत की महाराष्ट्राच्या बाहेर पण आयुर्वेदचे चांगले कॉलेजेस आहे, म्हणजे BMSचे चांगले कॉलेजेस आहे, जसं की NIA जयपूर किंवा AIIA गोवा, असं मोठे मोठे जे कॉलेजेस आहे ना ते ड्रीम कॉलेजेस आहे स्टुडंटचे, पण आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना ते माहीत नाही राहत, कारण ते आउट ऑफ महाराष्ट्र राहून जातात। आपलं एवढंच राहतं की आम्हाला आमच्या स्टेटमध्ये कॉलेज पाहिजे, मग ते टॉपचं असो किंवा नसो ते डिपेंड नाही करत।
पण जर आपल्याला ऑल ओव्हर इंडियाचं टॉपचं कॉलेज पाहिजे रादर दॅन महाराष्ट्राचं टॉपचं कॉलेज, तर तुम्हाला ते पण भेटू शकतं आणि त्याची पण प्रिडिक्टेड कट ऑफ लिस्ट आपण काढलेली आहे. तर गव्हर्नमेंट BMS स्टेट कट ऑफचं काय राहील, तर 2022मध्ये जर तुम्ही चेक केलं असेल, मी ते घेतलं नाही आहे कारण 2022पर्यंत जे लकी स्टुडंट्स होते त्यांचा नंबर लागला होता आणि 2023पासून काहीतरी प्रॅक्टिकल गोष्टी चालू झाल्या होत्या, कारण तेव्हा कुठे BMSचा क्रेज वाढला होता, त्याचा स्कोप वाढला होता आणि म्हणून खूप विद्यार्थी BMSकडे वळत होते. तर 2023पासून आपल्याला ओरिजिनल रिॲलिटी चेक भेटणार आहे. 2022पर्यंत आपण इतकं प्रॉपर आपल्याला इंटरप्रिटेशन नाही झालं आहे त्या 2022पर्यंतचं, पण 23पासून आपल्याला समजलं आहे की कसा आपला ट्रेंड राहतो कट ऑफचा. तर 2022मध्ये मेनली काय झालं होतं, ज्यांचे कट ऑफ एलिजिबिलिटीवर पण होते, म्हणजे ज्यांना खूप कमी मार्क्स पण होते, त्यांना पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं होतं BMSचं, कारण तेव्हा इतकं मुलांचं इंटरेस्ट BMSकडे दिसत नव्हता, म्हणून खूप कमी मुलं तिथे जात होते BMSकडे आणि त्यांना खूप चांगलं कॉलेज कमी स्कोअरमध्ये भेटलं होतं. तर आपलं ते काही कामाचं नाही आहे 2022चं कट ऑफ, कारण ते लकी स्टुडंटसाठी होतं. आता आपण 2023पासून प्रॅक्टिकल गोष्ट करूयात की STचा जो कट ऑफ आहे तो 265 राहिला होता. इथे रँकिंग तुम्हाला ऑलमोस्ट सेम दिसेल सर्वांची, कारण हे ओरिजिनल जे आपलं कट ऑफ आहे, जे डॉक्युमेंटरी कट ऑफ आहे, जे आपल्याला आतापर्यंत रिॲलिटी दिसली आहे ते कट ऑफ आहे, आणि जे 2026चं आहे ते प्रिडिक्टेड आहे. तर हे आपल्याला इकडं ह्या बाजूला सर्व आपल्याला रिअल दिसेल, त्या बाजूला आपल्याला सर्व प्रिडिक्टेड दिसेल. तर हे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग वाचू शकतात, तुमच्या अकॉर्डिंग बघू शकतात की कधी काय आलं होतं. आणि आता आपण फक्त 2026चं बघून घेऊ की 2026चं आपलं जो प्रिडिक्टेड कट ऑफ आहे ते STसाठी 330+, SCसाठी 430+, VJसाठी 450+, NTBसाठी 440+, NTCसाठी 470+, NTDसाठी 475+, OBCसाठी 475+, ओपनसाठी 480+. ऑलमोस्ट ओपन आणि OBC आणि EWS सारख्याच लाईनी देतात, काहीच इतका फरक पडत नाही. OBC, ओपन आणि EWS दोघींचं 480+, प्लस मायनस तुम्ही 20 किंवा 10 करून घ्या, एवढा आपला कट ऑफ राहू शकतो प्रिडिक्टेड. या सर्वांच्या अकॉर्डिंग, रँक अकॉर्डिंग आपण सर्व हा जो कट ऑफ आहे हा काढलेला आहे. तर तुम्ही हे गृहीत धरू शकतात की एवढा कट ऑफ आपला राहू शकतो. तर मेनली धरून चला की 310 ते 330मध्ये तुमचे मार्क्स पाहिजे. SCमध्ये 430 ते 450पर्यंत, VJमध्ये 450 ते 470पर्यंत, NTBमध्ये तुम्ही धरून चला की अराउंड 440 to 445 किंवा 455पर्यंत, NTCमध्ये अराउंड 470 to 476पर्यंत, NTDमध्ये अराउंड 475 to 486पर्यंत, OBCमध्ये अराउंड सेम, ओपनमध्ये 480 to 490पर्यंत आणि EWSमध्ये पण 480 to 490पर्यंत तुमचा स्कोअर पाहिजे, तेव्हा तो सेफ स्कोअर धरला जाईल आपल्या 2026च्या BMSच्या काउन्सिलिंगसाठी. आता येतं BMSचे ऑल इंडिया कोटा. आता हे जे आपण वरचं बघितलं ते होतं स्टेट कोटा काउन्सिलिंग, म्हणजे हे आपण करत होतो CET सेल थ्रू. CET सेलची वेबसाईट राहते जिथं आपल्याला BMSची ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C असे 3 ग्रुप्स राहतात, जे मी ऑलरेडी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं. मी इथं आयकॉनला पण टॅग करून देईल की तुम्हाला कशी सीट्स भेटतात. तुमचे मार्क्स जर एवढे असतील तर तुम्हाला कोणती सीट भेटेल, एवढे असतील तर कोणती सीट भेटेल, प्रॉपरली मी सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. अर्ध्या तासाचा तो व्हिडिओ आहे, तुम्ही पूर्ण बघितलं तर तुम्ही स्वतः पण काउन्सिलिंग करू शकता, तेवढं डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तर आता BMSचं जर आपल्याला स्टेट काउन्सिलिंग करायची असेल तर मी इथं खूप शॉर्टमध्ये सांगते की तुम्हाला CET सेलला जाऊन ग्रुप Bला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल, तुमची रजिस्ट्रेशनची फीस भरावं लागेल आणि BMSची चॉईस फिलिंग आपल्याला करावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला CET सेल थ्रू 85%चा स्टेट कोटामध्ये आपल्याला कॉलेज भेटत असतं. पण अजून एक राहतं की CET सेलचा 15% ऑल इंडिया कोटा पण असतो, तो फक्त BMSसाठी असतो, MBBSसाठी राहत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला 15% सीट्स भेटू शकतात. ते खूप कमी मार्क्स असले तरी आपल्याला महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेज भेटण्याची संधी भेटते, कारण त्याचं डिपॉझिट जास्त असतं, म्हणून जास्त विद्यार्थी किंवा जास्त पालक तिथं रजिस्टर करत नसतात. तर ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. आणि तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये पाहिजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आधीचा. याच्यामध्ये आता ऑल इंडिया कोटामध्ये मेनली काय असतं, आपल्याला रजिस्टर करावं लागतं AACCला. AACCC ही जी वेबसाईट आहे ही ऑल इंडिया कोटाची वेबसाईट आहे. जसं MBBS किंवा BDSसाठी म्हणजे ग्रुप Aसाठी आपल्याला ऑल इंडिया कोटाची MCC वेबसाईट असते, तसंच आपल्याला BMS, BHMS, BUMS म्हणजे सर्व आयुष कोर्सेससाठी ऑल इंडिया कोटाची AACCC नावाची वेबसाईट असते. AACCC तुम्ही जर गुगलला टाकलं तर तुम्हाला तिथं अर्ध्या गोष्टी सॉर्ट होऊन जातील. अजूनपर्यंत तिथं काहीच अपडेट नाही आहे. जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जेव्हा आपलं काउन्सिलिंग स्टार्ट होईल तेव्हा तिथं काही ना काही अपडेट येईल आणि तेव्हा तुम्ही तिथं बघू शकतात. तर आपल्याला ही काउन्सिलिंग करायची आहे जर आपल्याला ऑल इंडिया कोटामध्ये सीट पाहिजे किंवा टॉप कॉलेजेस पाहिजे आपल्या पूर्ण इंडियाचे. जसं आपलं एम्स राहतं MBBSसाठी, तसं आपलं AIIA किंवा NIA कॉलेजेस राहतात
BMSसाठी. तर काही जास्त डिफरन्स नाही आहे, एवढाच डिफरन्स तिथं आहे. पण मेनली असं आहे की BMSचं जास्त नावाजलेलं नाही आहे. एम्स वगैरे हे MBBSचे जे FMC वगैरे ते खूप जास्त नावाजलेले आहे. त्यांचं नेम ऑलरेडी खूप मोठं होऊन गेलं आहे, ते फेमस झाले आहे, म्हणून ते लोकांना माहिती आहे, हे माहीत नाही आहे. म्हणून हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला जर अजून चांगले कॉलेजेस पाहिजे तर तुम्ही याला रजिस्टर करू शकतात. गव्हर्नमेंट एकदम टॉपचे कॉलेजेस तुम्हाला भेटतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला आता मार्क्स किती पाहिजे, तर मार्क्समध्ये तुम्हाला जनरलमध्ये हे जे मार्क्स आहे हे मेनली गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आहे, म्हणजे जे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे 15% ऑल इंडिया कोटाचे त्याच्यासाठी आहे. पण मी तुम्हाला मोस्ट टॉप कॉलेजेससाठी पण तुम्हाला इथं प्रिडिक्टेड स्कोर सांगणार आहे. तर जनरलसाठी आपला जो स्कोर आहे तो 90 to 95,000 पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला एखादं ऑल इंडिया कोटाचं कॉलेज भेटू शकतं. इन अदर स्टेट तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून किंवा ऑल इंडिया कोटा थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन करून जिथं पाहिजे तिथं तुम्ही सीट घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स किती लागेल, तर 540 +-10 तुम्ही करून घ्या की 540 किंवा 550पर्यंत तुमचा जो स्कोर आहे जनरलसाठी तो राहायला पाहिजे. नंतर EWSसाठी 92,000 to 97,000चा आपला प्रिडिक्टेड रँक आहे, एवढी रँक तुमची पाहिजे आणि अराउंड 537 +-10. OBCमध्ये अराउंड 98,000 to 105K म्हणजे 105,000 तुमची रँक पाहिजे, तेव्हा 525 +-10 म्हणजे एवढे मार्क्स तुम्हाला पाहिजे, तेव्हा तुम्हाला OBCमध्ये तुमचं सीट भेटेल BMS गव्हर्नमेंटला ऑल इंडिया कोटाला. SCसाठी 410 +-10 आणि SCसाठी 440 +-10 आणि STसाठी 410 +-20 एवढे मार्क्स तुम्हाला राहायला पाहिजे. आता याचं SCचं काय आहे तर अराउंड 2,50,000 किंवा 2,70,000 तुमचा रँक पाहिजे आणि STसाठी अराउंड 3 लाख किंवा 3,30,000 तुमची रँक पाहिजे. एवढी रँक असली तर मग तुम्हाला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं. पण जर तुम्हाला एकदम टॉपचे कॉलेजेस पाहिजे तर तुमचा स्कोर जनरलमध्ये अराउंड 570+ पाहिजे, EWSमध्ये अराउंड 570+ पाहिजे, OBCमध्ये पण 570+ पाहिजे. कारण जनरल EWS OBC इतका काही जास्त फरक पडत नाही. SC STसाठी तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात की SCसाठी अराउंड तुम्हाला 500+ आणि STसाठी अराउंड 450 किंवा 470+ मार्क्स पाहिजे, तेव्हा तुम्हाला एकदम टॉपचं कॉलेज BMSचं ऑल इंडिया कोटा थ्रू भेटू शकतं आणि तुम्ही एकदम टॉपच्या कॉलेजमध्ये शिकू शकतात. जसं की एम्स राहतं MBBSसाठी, तसं BMSसाठी वेगळे कॉलेजेस राहतात, जे की मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कोणकोणते चांगले कॉलेजेस आहे एकदम पूर्ण इंडियामध्ये BMSसाठी, तर ते पण तुम्ही बघू शकतात. जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे तर लवकरात लवकर मेसेज करा, थोडेफार पैशांचा विचार करू नका. आणि नंतर माझ्याकडे खूप विद्यार्थी असे येतात ज्यांनी खूप मोठ्या मोठ्या काउन्सिलर्सकडे काउन्सिलिंग घेतलेली होती, पण थर्ड राऊंडला ते आमच्याकडे त्यांचा कॉल आले होते. खूप सारे विद्यार्थी असे होते ज्यांनी दुसरीकडे काउन्सिलिंग घेऊन त्यांनी परत आमच्याकडे फीस भरली होती की आम्हाला तुमची काउन्सिलिंग पाहिजे, कारण त्यांच्या काउन्सिलरने त्यांना फक्त एका ग्रुपमध्ये ॲड केलं होतं आणि तिथंच ते फक्त नोटीस वगैरे पाठवत होते. तर आमच्याकडे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग भेटली आणि तेव्हा कुठे त्यांना सॅटिस्फॅक्शन भेटलं होतं. तर असे पण काउन्सिलर्स राहतात आणि स्टुडंट्स नंतर पण चेंज करतात काउन्सिलर. तर त्यांचे पैसे दोघीकडे गेले, तिकडं पण गेले आणि इकडं पण गेले, कारण आमच्यावर त्यांनी फीस दिलीच आणि तिकडं ज्यांनी आधी दिली होती तिकडची त्यांना रिफंड तर भेटली नाही, कारण काउन्सिलिंग फीज रिफंड होत नाही. तर त्यांना तिकडची पण नाही भेटली आणि आमची त्यांना परत पे करावं लागली, म्हणजे त्यांचे डबल फीज गेले होते. तर असं तुमचं नको व्हायला, म्हणून आधीच काय तो काउन्सिलर तुम्हाला चूज करायचा आहे तो एकदम वाईसली एकदम विचार करून चूज करा, म्हणजे नंतर आपल्याला काही प्रॉब्लेम्स येणार नाही. कारण आपली 6 ते 8 महिने काउन्सिलिंग चालत असते. मोस्टली तुम्ही 6 महिने धरून घ्या की 6 महिन्यापर्यंत आपली काउन्सिलिंग चालत असते स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत. आणि आपल्याला जर पूर्ण राऊंड्स खेळायचे आहे तर आपल्याला एक चांगला काउन्सिलरच चूज करावा लागेल, जो आपले कॉल्स नेहमी उचलेल 6 महिन्यापर्यंत. कारण खूप काउन्सिलर्स फर्स्ट राऊंडपर्यंत कॉल उचलतात आणि नंतर काही कॉल उचलत नाही. म्हणून सर्व गोष्टी विचार करून करा, कारण तुमच्या पाल्याने ऑलरेडी 2 वर्ष त्याची खूप मेहनत केली, पण आता ही पालकांची जबाबदारी आहे की आता पुढचं आपलं काउन्सिलिंग कसं झालं पाहिजे. एकतर तुम्ही स्वतः शिकून घ्या, नाहीतर एका चांगल्या काउन्सिलरकडे नक्की द्या, कारण काही ना काही रजिस्ट्रेशनचे इतके डेट्स राहतात, इतकं नंतर जंबल होत राहतं सर्व गोष्टी की आपल्या स्वतःला जमत नाही. आपण कुठेतरी कोणती तरी डेट मिस करून देतो आणि मग नंतर आपल्याला समजतं की अरे ही डेट तर चालली गेली, आणि नंतर मग आपल्याकडे रिग्रेट करण्याशिवाय किंवा पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच ऑप्शन राहत नाही.
जर तुम्हाला काही पण शंका असेल तुम्ही कॉल करू शकता, तुम्ही कमेंटमध्ये कमेंट लिहू शकतात. मी सर्व कमेंट्स वाचते आणि त्याला रिप्लाय देते. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आम्ही कॉल रिसीव्ह करत नाही आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला पण आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. पेड काउन्सिलिंगसाठी मेसेज तुम्ही पेड काउन्सिलिंग म्हणूनच टाका, प्लस तुमची कॅटेगरी, तुमचे एक्सपेक्टेड स्कोर, तुमचं नाव एवढं आम्हाला टाईप करून टाका. म्हणजे आम्ही तुम्हाला रिप्लाय करू किंवा आम्ही तुम्हाला आमचं जे QR कोड आहे ते सेंड करून देऊ. धन्यवाद.